Dear students, today we start the numericals on projectile motion. This projectile motion contains only four formulae. First formula, equation of path of a projectile. Second, time of flight. Third, range of the projectile. And next, maximum height of the projectile. Only these four formulas are important to solve the numericals on projectile motion. So therefore here the first numerical is a projectile is fired with a velocity of, what is the initial velocity? Yes, u is equal to 50 meter per second at an angle of elevation, म्हणजे प्रोजेक्शनचा अँगल बेटा ज्याला आपण थीटा म्हणतो, अँड दॅट अँगल इज से 30 डिग्री गिवन टू यू. Then the horizontal range of a projectile is to be determined and you are given acceleration due to gravity small g value is 10 meter per second square. So that given data is here point out. Now next, what is the formula for range of the projectile? Let us tell me what is the formula of range of projectile. Capital R is equal to, yes, recall in your memory, R is equal to u square upon g sine of 2 theta, u square upon g sine of 2 theta or 2 sine theta into cos theta, or other formula 2 sine theta into cos theta. So that you put the values. What is u? 50. So that 50 into 50 twice into sine of 2 into 30 degree. So this angle, and divided by acceleration due to gravity 10. This 0 and this 0 gets cancelled, and now here 50 into sine of 2 into 30, 60, and that is equal to here 50 into sine 60, sine 60 root of 3 by 2, root of 3 by 2, and so therefore here 50 gets cancelled with the 2, and that is equal to 25, and 25 into, what is the value of root 3? काय बेटा सांगा बरं रूट 3 ची व्हॅल्यू. 10th मध्ये भरपूर न्यूमरिकल तुम्ही सॉल्व केलेलं आहे, आणि रूट 3 ची व्हॅल्यू 1.732. आता काही व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमी न्यूमरिकलमध्ये येणार आहेत. कोणत्या व्हॅल्यूज आहेत? इथं रूट 2 1.414, रूट 3 1.732. आता रूट 4 ची किंमत 2 येते. साधारणतः 2 ते हे नेहमी वापरात येणाऱ्या किमती आहेत, आणि तेवढ्या लक्षात ठेवा. अँड दॅट इज इक्वल टू 43 1 2 3. नियर अबाउट दिस व्हॅल्यू इज a range of the projectile. What is the formula for the range of projectile? R is equal to u square upon g into sine 2 theta. चेक करा बेटा परत. हे u ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला इथं? 50 इंटू 50 इंटू साइन 2 इंटू थीटा. थीटा किती आहे? 30 डिग्री. साइन 30 इंटू 2 60, आणि 60 ची किंमत रूट 3/2, आणि हे इथं 5 इंटू 5 राहिलं एक आपलं, बरोबर आहे. इथं हे 55 राहिलं, तर इंटू 5 इंटू 5. सो व्हॉट इज इंटू 5? कारण आपण रिझल्ट कॅल्क्युलेट केला, इथं दिलेल्या ऑप्शनमध्ये रिझल्ट दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आपण त्या ठिकाणी चेक करायचा. 0 0 5 त्रिक 15ला 5, हातचा 1, 5 15 आणि 1 16ला 6, हातचा 1, 5 चौक 20 आणि 1 21. हां, साधारणतः किती आले बेटा? हे 1 2 3 1 2 3.
216 आपल्याला नियरली त्याच्या जवळचा आन्सर इथं मॅच झालेला आहे 215 मीटर. म्हणजे अशा पद्धतीचा हा न्यूमरिकल जो आहे हा 216.5 मीटर is the result of this numerical number 1. काय बेटा काळजीपूर्वक पहिला प्रॉब्लेम सावकाश आणि सोप्या पद्धतीनं सॉल्व करत राहायचा. आता याच प्रॉब्लेमचा डाटा यूज करायचा आहे. म्हणजे हा दिलेला डाटा जो आहे तो डाटा यूज करून परत आपल्याला पुढे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर त्यासाठी जे तुम्हाला दिलेलं आहे इथं काय दिलेलं आहे, with the same data of the above problem, the time of flight is, time of flight capital T is to be calculated. आणि आपल्याला ऑलरेडी माहीत आहे कॅपिटल टी काय, टाईम ऑफ फ्लाईट कॅपिटल टी इज इक्वल टू 2u साइन ऑफ थीटा अपॉन जी. फॉर्म्युला मात्र पाठ पाहिजे. फॉर्म्युल्याशिवाय आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकत नाही. जर तुम्हाला 2u साइन थीटा अपॉन जी हा टाईम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला रिकॉल करता आला पाहिजे. बाय वेदर इथं किती 2 इंटू यू किती आहे 50. डाटा याच प्रॉब्लेमचा यूज केलेला आहे आपण. इंटू साइन ऑफ 30 अँड अपॉन जीची किंमत 10. राईट. हां आता बेटा परत हे 0 आणि हे 0 कॅन्सल. 5 इंटू 2 10 इंटू साइन 30ची किंमत किती येते सांगा बरं मला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30. साइन 30 व्हॅल्यू इज इक्वल टू हाफ अँड दॅट इज इक्वल टू हिअर कॅन्सल केला 10ला 5 2नं तर 5 येतं. 5 सेकंद इज द टाईम ऑफ फ्लाईट. 5 सेकंद इज द टाईम ऑफ फ्लाईट. पाहिल्यानंतर पटकन आपल्याला इथं दिसलं पाहिजे. ऑप्शनमध्ये आहे का चेक करा. 5 सेकंद आहे. तर हा दुसरा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केला आहे. म्हणजे एकाच प्रॉब्लेमचा डाटा यूज करून तुम्हाला सर्वच क्वांटिटी काढता येऊ शकतात. फक्त फॉर्म्युल्यामध्ये चेंज आहे. ते फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत. आता तिसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे बेटा. व्हॉट इज द थर्ड प्रॉब्लेम. व्हॉट इज द थर्ड प्रॉब्लेम हिअर. पहा बेटा तिसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे तोच डाटा यूज केला आहे. विथ द सेम डाटा ऑफ द अबोव प्रॉब्लेम दी टाईम ऑफ डिसेंट आणि टाईम ऑफ असेंट दोन्ही. आता टाईम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय येतो. शॉर्टकट मेथडनं जर गेलात तुम्ही तर आपण त्याच प्रॉब्लेमचा डाटा यूज केलेला आहे. तर टाईम ऑफ डिसेंट टी डी इज इक्वल टू यू साइन थीटा अपॉन जी. इथं अगोदरमध्ये टाईम ऑफ फ्लाईटमध्ये काय येतं 2u साइन थीटा येतं आणि इथं मात्र u साइन थीटा अपॉन जी येतो. डाटा तोच वापरायचा आहे वरच्या प्रॉब्लेमला जो दिलेला आहे तोच. u किती आहे 50. साइन ऑफ अँगल किती दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री राईट डिवाइड बाय जीची किंमत 10. हे इथं कॅन्सल झालं. 0 आणि 0 कॅन्सल झालं आणि मग पुढे आपण घेतला तर 5 इंटू साइन 30ची किंमत किती ऑलरेडी आत्ताच आपण लर्न केलेलं आहे आणि ती असते 1/2 आणि दॅट इज इक्वल टू हिअर किती आलं 2.5 सेकंद. आता आपण टाईम ऑफ डिसेंट काढलं. जर तुम्हाला टाईम ऑफ असेंट जर विचारलं व्हॉट इज टाईम ऑफ असेंट असं म्हणतो. व्हॉट इज टाईम ऑफ असेंट. हां सांगा बेटा काय असेल. व्हॉट इज द टाईम ऑफ असेंट. आता टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू टाईम ऑफ डिसेंट. टी ए इज इक्वल टू टी डी म्हणून विचार करतच बसायचा नाही. डायरेक्टली आपण इथं वर्कआउट केलेलं आहे 2.5 सेकंद. टाईम ऑफ असेंट इज इक्वल टू टाईम ऑफ डिसेंट. हां आता परत पहा चौथा प्रॉब्लेम याच्यामध्ये विथ द सेम डाटा ऑफ दी अबो प्रॉब्लेम म्हणजे आपला सुरुवातीचा पहिला प्रॉब्लेम. मॅक्झिमम हाईट अटेंड बाय द प्रोजेक्टाईल इज. आता एच इज टू बी डिटरमाइन. सांगा बेटा काय
व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मॅक्सिमम हाईट. हां, रिकॉल करा, आठवा मेमरीमध्ये थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन यूज करून आपण हाईट आपण काढला घेतला होता. आणि तो फॉर्म्युला काय येतो, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट, टाईम ऑफ फ्लाईट आणि हाईटचा फॉर्म्युला. एकाच न्यूमरिकलवरती पूर्ण आपण तोच डाटा यूज करायचा आणि न्यूमरिकल्स आपल्याला पुढे सॉल्व करायचे बेटा. चला सांगा बरं मला, आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला मी दिला असेल तर तुम्हाला पटकन रिकॉल झालं पाहिजे. विथ द सेम डाटा ऑफ द अबोव प्रॉब्लेम मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाईल इज व्हॉट इज यू 50 into 50 into sin square of 30 divided by 2 into g ची किंमत किती 10. परत मी काय करतो, हे 0 इथं 0ला कॅन्सल केलं आणि बेटा आपल्याला हे इथं येतं 25 आणि 25 into 5 125 into sin square 30 म्हणजेच 1/2चा स्क्वेअर and that is equal to 125 divided by 4. हे लक्षात आलं ना. sin 30 ची 1/2, 1/2चा स्क्वेअर किती आला 1/4. हां, आता सॉल्व करावर किती येतं, हे 3 परत 1 पॉईंट किती आलं 31.5 मीटर इज द रिझल्ट ऑफ प्रॉब्लेम नंबर 4. परत लक्षात ठेवा, फॉर्म्युला H इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. यू स्क्वेअर साइन थिटा अपॉन 2g फॉर्म्युला आहे. आणि मग इथं यू म्हणजे किती 50 into 50 दोन वेळेस लिहिलं मी, 50 into 50 स्क्वेअर असल्यामुळे इंटू साइन स्क्वेअर 30 ॲज इट इज फॉर्म्युला किंमत 2 into 10. आता हे 0 इथं कॅन्सल केलं मी HSC. मग किती आलं, हे 2 कॅन्सल केला 50ला 25 into 5 125 into 1/2 म्हणजे 1/4 दॅट इज इक्वल टू 31.5. चला बेटा, तर नेक्स्ट न्यूमरिकल पहा. आता न्यूमरिकल नंबर 5मध्ये, आता न्यूमरिकल नंबर 5 जो तुम्हाला इथं दिलेला आहे, तर या न्यूमरिकलमध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट इज द गिवन डेटा इन दिस प्रॉब्लेम. यू रीड दिस प्रॉब्लेम carefully. A projectile is projected at an angle of 60 degree to the horizontal. 60 degree to the horizontal means straight forward. This is the angle of projection to the horizontal with a velocity u is equal to 120 meter per second. Then the maximum height reached by the projectile is maximum height reached by the projectile is. हां, काढा बरं बेटा, मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय द प्रोजेक्टाईल इज. आत्ताच आपण प्रॉब्लेम सॉल्व केला होता. कोणता प्रॉब्लेम, H बरोबर सांगा, H इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 into g दॅट इज इक्वल टू, आता यू स्क्वेअर म्हणजे किती 120 into 120 into साइन स्क्वेअर 60 डिवायडेड बाय 2 into g 10. ठेवलात किमती पूर्ण त्या फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला अत्यंत व्यवस्थित लक्षात ठेवलात की किमती ठेवा आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम्स जेवढे जास्त केलात तेवढा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहतो, तेवढा फॉर्म्युला पाठ होतो. आता पहा बेटा 1, आता हे 0 इथं कॅन्सल झाला, हे इथं 6 आलं, मग किती 120 into 6 into हां सांगा आता साइन स्क्वेअर 60, साइन 60चे √3/2चा स्क्वेअर, √3/2चा स्क्वेअर येतो. अँड दिस इज इक्वल टू 120 into 6 into 3 डिवायडेड बाय 4. आता 4 ने याला कॅन्सल करा, किती येतं 30. सांगा बेटा 6 into 30 6 × 18 180
into 3 and that is equal to 180 into 3. 18 त्रिक 54, 540 meter is the result of this numerical. आता तुम्ही मला इथं ऑप्शनमध्ये आता जीची किंमत 9.8 घेऊन हे वर्कआउट केलेलं आहे कॅल्क्युलेशन. आपण जीची किंमत 10 घेतलेला आहे, थोडासा एरर येतो, पण आन्सर काय असलं पाहिजे 551. नियरली आपल्याला चॉईस आहे, हे 540 आणि 500 जवळचं कोणतं येणार हेच येणार. आणि 9.8 जर घेतला जीची तर एक्झॅक्ट येतं. तर तेवढं घेतलं कॅल्क्युलेशनची गरज नाही, तर आपल्याला तो न्यूमरिकल या पद्धतीनं सॉल्व करायचा बेटा. न्यूमरिकल सॉल्व करण्याच्या मेथड्स ज्या असतील त्या मात्र आपण फॉलो केल्या पाहिजेत आणि मग आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. आता पहा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 16. अ मॅन कॅन थ्रो अ स्टोन टू ए मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ, म्हणजे आर मॅक्स म्हणत आहे, मॅक्झिमम डिस्टन्स म्हणलेलं आहे आणि ते किती 80 मीटर. द मॅक्झिमम हाईट टू विच इफ इट विल राईज इन मीटर इज. तर आता एच तुम्हाला काढायचं आहे. सांगा बरं बेटा काय रे, आर मॅक्स आणि एचमध्ये रिलेशन. आर मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स एच. आठवतं का फॉर्म्युला? तुम्हाला शॉर्टकट काही फॉर्म्युले डिराईव्ह करून दिलेले होते आणि ते फॉर्म्युले आर मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स एच. आर मॅक्स इज इक्वल टू 4 टाइम्स एच and therefore H is equal to R max divided by 4. R max की किंमत किती 80 divided by 4 and that is equal to 4 दूने 8 20 मीटर. H is equal to 20 meter is the result of this problem number 6. A simple problem is here and we solve this problem in this way. Now next numerical. आता प्रॉब्लेम नंबर 7 पहा बेटा. प्रॉब्लेम नंबर 7 कडे आपण कॉन्सन्ट्रेट करा आणि तो प्रॉब्लेम तुम्ही काळजीपूर्वक वाचा. काय दिलेला आहे, डिटरमाइन द अँगल ऑफ प्रोजेक्शन फॉर विच हॉरिझॉन्टल रेंज and maximum height of the projectile are equal. काय म्हणलं, R is equal to H, then theta is equal to how much? Theta is equal to how much? Determine the range of the projectile for which horizontal range and maximum height of a projectile are equal. H is equal to R असेल तर थीटा बरोबर किती सांगा बरं. आता आर बरोबर काय फॉर्म्युला आपला, यू स्क्वेअर अपॉन जी साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू एच यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. आठवलं दोन्ही फॉर्म्युले. आता हे जी कॅन्सल याच्याशी, यू स्क्वेअर कॅन्सल याच्याशी, साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 2. साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2. आता बाय हे साइन थीटा याच्याशी कॅन्सल आणि मग 4 इज इक्वल टू साइन थीटा आणि इकडचं कॉस थीटा इकडे गेल्यानंतर डिवायडेड बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजेच टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू किती आलं सांगा, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 4 आणि मग थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 4. हे लक्षात येतं ना. म्हणजे काय, असा अँगल शोधा की ज्याची किंमत 4 असेल. याचा उलटा अर्थ असा होतो की अँगल असा शोधा की ज्याची इन्व्हर्स टॅन किती असली पाहिजे 4.
म्हणून त्याला अशा पद्धतीनं लिहायचं. आणि मग ऑप्शनमध्ये आपल्याला सी ऑप्शनमध्ये टॅन इन्व्हर्स ऑफ 4 आपल्याला दिलेला आहे. दॅट इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल बेटा. प्रॉब्लेम नंबर 7 आपण कंप्लीट केलेला आहे. चला तर प्रॉब्लेम नंबर 8कडे कॉन्सन्ट्रेट करा बरं. प्रॉब्लेम नंबर 8. चला प्रॉब्लेम नंबर 8मध्ये व्हॉट इज गिवन हिअर. मॅक्झिमम horizontal range of a projectile is REM is equal to 1960 meter. Then its initial speed u काढायचा आहे बेटा and height attained by the projectile. आणि मग सूत्र इथे दिलं आहे g is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या असं सांगितलं. चला आर मॅक्स तुम्हाला दिलेलं आहे. हां काय फॉर्म्युला. आर मॅक्स तुम्हाला दिलेलं आहे आणि काढायचं आहे काय सांगा मला. व्हॉट इज टू बी डिटरमाइन. आत्ताच आपण एक फॉर्म्युला काढलेला आहे वर. आर मॅक्स इज इक्वल टू 4h. आर मॅक्स इज इक्वल टू 4h. तर EH इज इक्वल टू आर मॅक्स बाय 4. चला आर मॅक्स किती 1960 डिवाइड बाय 4. हां किती आलं हे 4 चौक 16 3 4 9 36 दॅट इज इक्वल टू 490 मीटर हाईट आली. याची किंमत आहे 490 मीटर. आणि आता आपल्याला आर मॅक्स इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला यू स्क्वेअर अपॉन जी. आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. आठवतं का फॉर्म्युला. आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी अँड देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू आर मॅक्स इंटू जी. चला बेटा आर मॅक्स किती 1960 इंटू 10 दॅट इज इक्वल टू 196 इंटू 100. हा इथं काय केलं 196 हे 1960ला आपण 196 इंटू 10 लिहिलं. 10 इंटू 10 100 घेतलं. कशासाठी घेतलं आपण हे स्क्वेअर रूट पाहायचं. इथं जे असेल हे स्क्वेअर रूट पाहायचं असल्यामुळे आपल्याला या पद्धतीनं असा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो. आणि तशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व करूया. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट जर घेतला तुम्ही किती येतं बेटा सांगा. रूट ऑफ 196 इंटू 100. आता 196चं स्क्वेअर रूट 14 आणि 100चं स्क्वेअर रूट 10 दॅट इज इक्वल टू 140 मीटर पर सेकंड. 140 मीटर पर सेकंड इज द रिझल्ट ऑफ धिस प्रॉब्लेम नंबर 8. आता त्यानंतर वेळात पुढचा प्रॉब्लेम जो असेल तो 9 नंबरचा प्रॉब्लेम आपण इथं पहा. आता प्रॉब्लेम नंबर 9 तुमच्यापुढे इथं ठेवलेला आहे मी. हा प्रॉब्लेम नंबर 9 वाचा काळजीपूर्वक. अ बॉडी थ्रोन अप. आणि ही बॉडी काय केलं आपण थ्रोन अप. अ बॉडी थ्रोन अप विथ सर्टन वेलॉसिटी रिचेस ए मॅक्झिमम हाईट. म्हणजे मॅक्झिमम हाईट किती आहे इथं 100 मीटर. अनदर बॉडी ऑफ मास हाफ थ्रोन अप विथ डबल द इनिशियल वेलॉसिटी. u2 is equal to 2 times u1. u2 is equal to 2 times u1. Then the maximum height to which that body reached is. तर हे h1 असेल तर तुम्हाला इथं h2 काढायचा बेटा. फार सिंपल प्रॉब्लेम आहे. काळजीपूर्वक लक्ष दिलात थोडंसं आणि कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवलात. आता बेसिकली आपल्याला काय फॉर्म्युला EH इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g.
आता कॉन्स्टंट काय, इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट, इनिशियल वेलॉसिटी व्हेरिएबल आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन सेम आहे. अ बॉडी थ्रोन अप विथ सर्टन वेलॉसिटी reaches a maximum height 100 meter. Another body of say of mass half. आता इथं तुम्हाला मास हाफ फॉर्म्युल्यामध्ये आहे का आपल्या मास, इथं कोणत्या प्रोजेक्टाईल मोशनचे कुठलेही फॉर्म्युले जर तुम्ही घेतलात त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये मासची काहीच नाही, इट इज इंडिपेंडंट ऑफ मास. आणि मग अ बॉडी ऑफ मास हाफ थ्रोन अप विथ डबल द इनिशियल वेलॉसिटी. डबल म्हणजे ट्वाईस, त्याची इनिशियल वेलॉसिटी किती केली, दुप्पट केली. मास हाफ के होता, बॉडीचा मास अर्ध्या. आता समजा पहिली बॉडी घेतलं त्याचं मास 1 kg असेल तर दुसरी बॉडी ½ kgची घ्या आणि त्याला वर फेकत असताना त्याची इनिशियल स्पीड जी असेल ती दुप्पट ठेवा. मासचा काही इफेक्ट होत नाही, स्पीडचा इफेक्ट होतो. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर. एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू स्क्वेअर. मग आपल्याला इथं काढायचं आहे, काय विचारलं आहे, म्हणजे हाईट काढायची आहे. H2 upon H1 is equal to U2 square upon U1 square. पाय बेटा, H2 by H1 is equal to U2 ची किंमत 2 times U1 डिवाइड बाय U1 याचा होल स्क्वेअर. पहा लक्षात आलं का किमती काय, H2 या ठिकाणी तिथं 2U1 ठेवलं आणि डिवाइड बाय U1 याचा स्क्वेअर असल्यामुळे इथं येईल तुम्हाला 4 आणि H2 इज इक्वल टू 4 टाइम्स H1 अँड दॅट इज इक्वल टू 4 इंटू H1 हाईट किती आहे 100 अँड दॅट इज इक्वल टू 400 मीटर. H2 इज इक्वल टू 400 मीटर. हां, आपल्याला दिलेला सी ऑप्शन इथं करेक्ट आहे. लक्षात आलं का, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनॅलिटीचा बेसिक कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. न्यूमरिकल अत्यंत सोपे असतात, फक्त त्याला फॉर्म्युले आठवले पाहिजे. आणि फॉर्म्युले काय करायचे बेटा, शिकवलेले फॉर्म्युले बाजूला काढायचं, नोटबुकवरती नोट करायचं आणि हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचं. आणि फॉर्म्युले आपण आपल्या स्टडी रूममध्ये एक चार्ट तयार करायचा, प्रत्येक टॉपिकच्या फॉर्म्युल्याचा चार्ट तयार करायचा आणि आपल्या स्टडी रूममध्ये लावून टाकायचं. टेबलला बाजूला आपल्या जे असेल वॉलवरती फॉर्म्युले पूर्ण प्रत्येक टॉपिकचे, म्हणजे प्रॉब्लेम सोडवते वेळेस आपल्याला कळलं पाहिजे या ठिकाणचा हा फॉर्म्युला आहे, या ठिकाणी मी लावलेला आहे चार्ट तयार करून. हे फॉर्म्युले पूर्ण तुम्हाला रिकॉल करता येऊ शकतात. कुठलाही प्रॉब्लेम 11th आवरला फॉर्म्युले जर आठवत नसतील तर प्रॉब्लेम सॉल्व करणं खूप खूप अवघड जातं. म्हणून फॉर्म्युले अगोदर बाजूला काढायचे, कलेक्ट करायचे आणि आपल्या स्टडी रूममध्ये एका चार्टवरती त्याला लटकवायचं, लावून ठेवायचं असं भिंतीवरती. प्रत्येक फिरते वेळेस पटकन लक्षात आलं पाहिजे, अरे हा फॉर्म्युला इथं आहे. हिंडते फिरते वेळेस आपल्याला ते फॉर्म्युले दिसले पाहिजे, नजरेत आले पाहिजे. चला आता पुढचा प्रॉब्लेम नंबर जो असेल हा प्रॉब्लेम नंबर 10 कडे लक्ष द्या. अ बॉडी प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड विथ ए वेलॉसिटी रिटर्न टू द स्टार्टिंग पॉईंट इन 4 सेकंद. काय म्हणलेलं आहे, कॅपिटल टीची किंमत तुम्हाला 4 सेकंद दिलेली आहे बेटा. म्हणजे वर जाऊन खाली येईपर्यंतचा टाईम आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे हा काय दिला आहे तुम्हाला, टाईम ऑफ फ्लाईट तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे बॉडी प्रोजेक्ट केली आणि रिटर्न बॅक टू द ग्राउंड, तो टाईम जो आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला, 4 सेकंद दिलेला आहे. हां, जीची किंमत किती आहे 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. देन द इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन यू बरोबर किती सांगा. आठवा आता कोणता फॉर्म्युला आपल्याला सॉल्व करायचा आहे, टाईम ऑफ फ्लाईट दिलेला असेल तर तोच फॉर्म्युला घ्यायचा. कॅपिटल टी इज इक्वल टू, हां काय फॉर्म्युला, 2u साइन थीटा अपॉन जी. आता ही बॉडी व्हर्टिकली अपवर्ड, थीटा इनडायरेक्टली दिलेला आहे,
आणि तो म्हणजे 90 डिग्री. राईट. व्हर्टिकली म्हणजे वर फेकलेला आहे तर तो थिटा किती असतो 90 डिग्री. पहा बेटा ठेवा किमती. 2 इंटू यू काढायचं आहे साईन ऑफ 90 डिग्री डिवायडेड बाय जीची किंमत 10. राईट. हां आता हे जी टी किती दिलेला आहे 4 इज इक्वल टू 2u साईन 90ची किंमत 1 डिवायडेड बाय 10 अँड दॅट इज इक्वल टू 2u इज इक्वल टू 40 आणि u इज इक्वल टू 40 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. u डिवायडेड बाय u इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद. तर या प्रॉब्लेमचा रिझल्ट जो तुम्हाला दिलेला आहे इथं तर तो किती आलेला आहे 20 मीटर पर सेकंद. अँड सो दॅट इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. चला बेटा तर नेक्स्ट न्यूमरिकल अत्यंत इम्पॉर्टंट आणि थोडासा टिपिकल आहे. द इक्वेशन ऑफ ए ट्रॅजेक्टरी ऑफ ए प्रोजेक्टाईल इज काय दिलेलं इक्वेशन y इज इक्वल टू 10x मायनस 5/9 इंटू एक्स स्क्वेअर. हे मीटरमध्ये दिलेलं आहे पूर्ण. राईट. द मॅक्झिमम हाईट रीच्ड इज तर इथं तुम्हाला एच काढायचं आहे. काय काढायचं इथं एच काढायचं आहे. तर बेटा कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला या ठिकाणी. रेंज काढण्यासाठीचे 2 फॉर्म्युले तुम्हाला मी दिलेले होते रेंज आणि हाईट काढण्यासाठी आणि या अशा इक्वेशन ऑफ मोशनसाठी. आता या ठिकाणी इथं स्टँडर्ड इक्वेशन इक्वेट केलात y इज इक्वल टू ax मायनस bx स्क्वेअर. तर a बरोबर किती आहे 10 आणि b बरोबर किती आहे 5/9. 5/9. हां तर आता तुम्हाला काय काढायचं आहे ए आणि बीमध्ये मॅक्झिमम हाईटचा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला दिलेला. आठवत असेल तुम्हाला कोणता फॉर्म्युला होता आठवा बरं. रिकॉल करा मेमरीमधून. काढा तुमच्या मेमरीमध्ये. मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता आणि तो फॉर्म्युला तुम्हाला इथं रिकॉल झाला पाहिजे. तर तो फॉर्म्युला जो दिलेला होता कोणता होता सांगा बरं मला. या ठिकाणी जो फॉर्म्युला तुम्हाला रिकॉल करायला दिला होता रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इन टर्म्स ऑफ रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट्स ए अँड बी. इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट्स ए अँड बी मध्ये आठवला का तो फॉर्म्युला. आर बरोबर काय फॉर्म्युला आहे आर बरोबर दिला होता आणि एच बरोबर सुद्धा तुम्हाला दिला होता. तर एच इज इक्वल टू पाठीमागे जर तुम्हाला दिला असेल व्हिडिओमध्ये तर एच इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन हां सांगा काय येतं 4b दिलं होतं बेटा. हां आता ए म्हणजे किती आलं 10. 10चा स्क्वेअर 10 इंटू 10 डिवाइड बाय 4 इंटू बी. बी म्हणजे किती आहे 5/9 आणि दॅट इज इक्वल टू 900 डिवायडेड बाय 20. हे 0 इथं कॅन्सल. दॅट इज इक्वल टू 45 मीटर. फक्त फॉर्म्युला आठवला पाहिजे. मी काय सांगितलं तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युले लास्टच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. लास्टच्या व्हिडिओमध्ये हे सर्व शॉर्टकट फॉर्म्युले मी दिलेले आहेत ते तुम्हाला इथं आठवले पाहिजे. हा एक कॉन्क्रीट असा प्रॉब्लेम आहे की याला तुम्हाला गिवन डाटामध्ये इन्फॉर्मेशन जे आहे ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये जो न्यूमरिकल आहे तो सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. म्हणून असे फॉर्म्युले बाजूला काढून ठेवायला आत्ता सांगितले त्या पद्धतीनं.
आता याच प्रॉब्लेमचा डाटा यूज करायचा बेटा. अगोदरचा जो प्रॉब्लेम मी दिलेला आहे 11 त्याचाच डाटा यूज करून आपण पुढे कंटिन्यू न्यूमरिकल सॉल्व करत आहे. तर तो कोणता आता आहे? इन द अबो प्रॉब्लेम द रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इज. हां सांगा बेटा, ए आणि बी तुम्हाला माहीत असेल तर आर इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. कॅपिटल आर इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. एची किंमत किती आहे सांगा मला? व्हॅल्यू ऑफ ए 10 डिवायडेड बाय बी 5/9. हे इथं येईल 2 अँड दॅट इज 2 × 9 अँड दॅट इज 18 मीटर इज द आन्सर ऑफ धिस न्यूमरिकल. किती आलं तुम्हाला सांगितलं की या प्रॉब्लेममध्ये काय डाटा पाहिजे तुम्हाला? गिवन डाटा. की या प्रॉब्लेममधला गिवन डाटा असा आहे की वरच्या प्रॉब्लेमचा डाटा यूज करायचा आहे. कॉन्स्टंट ए तुम्हाला दिलेला आहे किती? 10. कॉन्स्टंट बीची किंमत इक्वेशननुसार इक्वेट करून काढलेली आहे 5/9 आहे. आणि आर बरोबर मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये रेंजच्या आर इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी आपण प्रूव्ह केलेला आहे. एची किंमत 10 आहे, बीची किंमत 5/9 आहे. तर 5 10ला कॅन्सल केलं 2 आलं आणि हे भागिले वर 2 × 9 इज इक्वल टू 18 मीटर इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल.